आपल्याला ज्या लोकांमुळे त्रास होतो त्यांचे खरं तर आभार माना, कारण त्याच लोकांमुळे कसं वागायचं आणि कसं जगायचं हे शिकायला मिळतं. मोठमोठ्या प्रश्नांमध्ये गुंतून पडू नका, कारण आयुष्य आपल्याला लहान लहान प्रश्नांनी हरवत असते. कुटुंब हे वादळी समुद्रात जीवरक्षक कवच आहे. आयुष्याचा प्रवास सुख आणि दुःखांचे हेलकावे खात होत असतो. निस्वार्थी जगायचं ठरवलं की जीवाला जीव देणारी माणसं ही भेटत जातात. पायाला लागलेली ठोकर सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठोकर जगावे कसे हे शिकवते. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला 2 बक्षिसे हमखास मिळतात. एक म्हणजे विरोध आणि दुसरी म्हणजे टीका. कोणी कसं वागावं हे आपल्या हातात केव्हाच नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं. वेळ येण्याची वाट पाहण्यापेक्षा वेळ आणण्यासाठी प्रयत्न केलेले कधीही चांगलेच. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे, आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचे भान असणे. परिस्थितीच्या फुग्यात कष्टाची हवा भरून आयुष्य जगणं गरिबीला जमतं. निखळ हास्याला श्रीमंतीची नव्हे तर समाधानाची गरज असते. ते हास्य तुम्ही कशात शोधता यावर अवलंबून आहे आनंद. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा आत्मविश्वास नसतो तेव्हा ती गोष्ट कधीच करू नका. तिथे तुम्ही तुमचा वेळ पैसा वाया घालवत असता. संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही. परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत, कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेलीही असतात. वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते. मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते. अनुभव, नाती, मान सन्मान, चांगले विचार आणि चांगले मित्र ही खरी मिळकत आहे. अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे. अपेक्षा ठेवायची असते तर विश्वास कमवावा लागतो. सुख आणि वय या दोघांचं कधीच पटत नाही, कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो तर वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं. म्हणून तुमचं कार्य संपलं असेल तर बाजूला व्हा आणि दुसऱ्यांसाठी मार्ग मोकळा करा. शब्दात परकेपणाचा गंध आला की मायेची फुलपाखरे कधीच उडून गेलेली असतात.